महायुतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, काम करा नाहीतर घरी बसा, चंद्रकांत दादांचा थेट इशारा। मार्चच्या स्वागताला अवकाळी पावसाच्या सरी, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज। ईपीएस पेन्शन मध्ये होऊ शकतो मोठा बदल, नोकरदारांचे होईल भारी नुकसान। आदिवासी म्हणून बोलू दिले जात नाही, नाराजी व्यक्त करत आमदार पाडवींचा सभात्याग। संदेश खाली प्रकरणात टीएमसी नेता शहाजहां शेख याला अखेर अटक, स्थानिकांचा मिठाई वाटून जल्लोष। नाशिकमध्ये नव्याने 1953 पदांची निर्मिती, 662 पदे होणार रद्द। मावडी कडेपठार येथे अफूची शेती, दोघांवर पोलिसांची कारवाई। कोल्हापूरमध्ये मृतदेह निघाला, दुसऱ्याचाच स्मशानभूमीत उडाली खळबळ। नाशिकात कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहर। सुप्रिया सुळे अजूनही बचावात्मक पवित्र्यातच, कार्यकर्ते पडले बुचकाळ्यात। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर एमआयडीसीचाही हक्क, संस्थेच्या विश्वस्तांकडून दावा। जीडीपी वाढीमुळे शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह, गुंतवणूकदारांनी काही क्षणात कमावले 3 लाख कोटी। नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्ष प्रमुखांची भेट। आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस। डिफेन्स क्लस्टर, उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती। डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 30 लाखांचा दंड। भागवत बंधूंची काही तासातच सुटका, नाशिक पोलिसांची यशस्वी कामगिरी। पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड, दोघा ज्येष्ठ नागरिकांची हत्या। बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला आग, 43 जणांचा होरपळून मृत्यू। मार्चच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, गॅस सिलेंडर महागला। मुख्यमंत्री शिंदेंसह 2 उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार कडून जेवणाचे निमंत्रण। शाहू महाराज सर्वांचे आदर्श, पण त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। भारतीयांसाठी आनंदाची बातमी, यंदा मान्सूनचं वेळेत आगमन, गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस, तज्ज्ञांचा अंदाज। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली, भरवीर ते इगतपुरी असेल 3रा टप्पा। राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे नशीब बंद लिफाफ्यात, कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट, निर्णय दिल्लीत होणार। किया भारतात 3 नवीन एसयूव्ही आणण्याच्या तयारीत, मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये होणार एंट्री। हातात चटणी भाकरी, अंगात ताप, तरीही दळवी बाबा आंदोलनावर ठाम।